वैभवजी कशा संदर्भात ही चौकशी होते आणि गेल्या 5 वर्षापासून चौकशी होते, नेमकं काय सांगाल? आपण म्हटल्याप्रमाणे 2022मध्ये माझी LCBची चौकशी सुरू झाली आणि अँटी करप्शन विभागाने त्यावेळी मी घेतलेल्या सगळं मला विवरण मागितलं होतं आणि त्यावेळी मी त्यांना माहिती दिली. नंतर 2024मध्ये सुद्धा पुन्हा चौकशीची माहिती काही मागितली, ती पण दिली. माझ्याबरोबर अनेक लोकांच्या चौकशा सुरू होत्या. त्या चौकशा आता थांबल्या आहेत आणि माझी चौकशी सुरू आहे आणि हा माझ्यावर अन्याय आहे असं मला वाटतं. परंतु किती अन्याय केला तर आम्ही दबावाला बळी पडणार नाही. आम्ही त्या चौकशीला सामोरे जाऊ. नाही, आता राजन साळवी साहेबांची सुद्धा माझ्याबरोबर चौकशी सुरू होती आणि आता मात्र सध्या तरी काय पेपरमध्ये म्हणजे मला माहिती नाही, परंतु पेपरमध्ये वगैरे त्यांची चौकशीचं कुठलं दिसून येत नाही. त्यामुळे अनेक लोकांचे साळवी साहेबांचीच नाही तर अनेक लोकांच्या चौकशा आता बंद झालेल्या आहेत असं सध्याच्या राजकारणाच्या परिस्थितीनुसार किंवा पेपरमध्ये वातावरण बातम्यानुसार कळतं आपल्याला. परंतु ही माझी चौकशी काही दिवस चौकशी सुरू होते, काही दिवस थांबते, पुन्हा चौकशी सुरू होते. हे पूर्णपणे अन्यायकारक आहे. विनायक वंजारे, साम TV न्यूज, सिंधुदुर्ग.